नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागचे काही भाग आपण एकंदरीत आपल्याला नैराश्य येतं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, त्याच्यावर मात कशी करायची याविषयी बोलतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण विशेष करून स्त्रियांना जे नैराश्य येतं त्या विषयावर बोलणार आहोत. कशामुळे नैराश्य येतं, त्याची कारणं काय असतात, त्याच्यावरचे उपाय काय, आणि मुळात पुरुष आणि स्त्री ह्यामध्ये नैराश्याचं जे एक स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही फरक असतो का, या सगळ्यावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर मनोज भाटवडेकर. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि स्त्रियांच्या नैराश्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यावेळेला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मुळात स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या नैराश्यामध्ये फरक आहे का, आणि आहे तर तो कशा प्रकारचा असतो? स्त्री आणि पुरुष यांच्यातले जे मूलभूत फरक आहेत, मला असं वाटतं की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवरती याचा विचार आपल्याला करायला हवा. शारीरिक दृष्ट्या बघितलं तर स्त्रीच्या आयुष्यामध्ये येणारे जे टप्पे आहेत, म्हणजे पाळी सुरू होणं, त्याच्यानंतर वैवाहिक आयुष्य, त्याच्यानंतर पाळी बंद होणं, रजोनिवृत्ती, त्याच्यानंतर वृद्धत्व, मधल्या काळामध्ये गरोदरपण, मातृत्व आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वेगळा विचार आपल्याला करायला लागतो. शारीरिक दृष्ट्या बघितलं तर स्त्रीची संप्रेरक जे आहेत, हॉर्मोन्स आहेत, ते पुरुषापेक्षा वेगळे आहेत. आणि या कारणामुळे असं आहे की स्त्रियांमध्ये पुरुषापेक्षा नैराश्याचं प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. अच्छा. म्हणजे आपल्याकडे जे नेहमी म्हटलं जातं की स्त्री जास्त मोठ्या प्रमाणात सगळं सहन करू शकते, नाही, मान्य आहे मला. मानसिक पातळीवर जर बघितलं तर हेही विधान सत्य आहे की स्त्रिया जास्त संवेदनशील असतात, जास्त सहनशील असतात, पण संवेदनशीलतेमुळे नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते. आणि सामाजिक पातळीवर जर बघितलं तर असं म्हणता येईल की सामाजिक पातळीवरती स्त्रीकडून ज्या अपेक्षा समाजाच्या आहेत, एकूणच स्त्रीवरती जी दडपणं आहेत, संस्कृतीमधून आलेली, समाजामधून आलेली जी दडपणं आहेत, त्या दडपणांचे बळी अनेक स्त्रियांचं नैराश्य हे जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने स्त्रियांमधलं नैराश्य व्यक्त होतं ते व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक आहे. अच्छा. शारीरिक लक्षणांचा बुरखा घेऊन अनेकदा नैराश्य येतं स्त्रियांमध्ये. म्हणजे असं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो की माझ्याकडे एक 40 वर्षांच्या बाई आल्या होत्या आणि एवढा फाईलचा एक मोठा गठ्ठा त्यांनी माझ्यासमोर आणून ठेवला, कागदांचा गठ्ठा. आणि ते कागद कसले होते, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या शारीरिक तपासण्या झालेल्या होत्या. अच्छा. छातीचा एक्सरे झालेला होता, सोनोग्राफी झालेली होती, गॅस्ट्रोस्कोपी झालेली होती, त्याच्यानंतर कुठले कुठले वेगवेगळ्या शरीराच्या सांध्यांचे, पाठीच्या कण्याचा एक्सरे काढलेला होता, सगळ्या ज्या तपासण्या, कार्डिओग्राम 2-4 झालेले होते आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. आणि त्यांची तक्रार अशी होती की हल्ली ना डॉक्टर मला बरंच वाटत नाही, मला झोपच येत नाही, मला श्वासच लागतो, गुदमरल्यासारखंच होतं, पोटात जळजळतं, मळमळतं, भूकच लागत नाही, पोट साफ होत नाही, काही करमत नाही, बरंच वाटत नाही, ऍसिडिटी होते. शारीरिक लक्षणं, कंबर दुखते, ही सगळी शारीरिक लक्षणं जी आहेत त्या प्रत्येक लक्षणासाठी 1-1 किंवा 2-2 तपासण्या झालेल्या होत्या आणि सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल होते. अनेकदा स्त्रियांमध्ये असं होतं की जिथे लक्षण असतं तिथे त्याचं कारण असतं असं नाही. अच्छा. याचं साधं कारण असं की पुरुषाला आज एक व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे कुठेतरी. सामाजिक दृष्ट्या बघितलं तर स्त्री दडपलेली आहे, दबलेली आहे आपल्या विशेषतः आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये. त्यामुळे काय होतं की एखाद्या स्त्रीने जर मला असं जर सांगितलं घरामध्ये की मला उदास वाटतंय, निराश वाटतंय, मला बरं वाटत नाहीये, तर तिच्यावर असा आरोप होण्याची शक्यता आहे की ही कामचुकार आहे, काम टाळते आहे, म्हणून ती नाटक करते, ढोंग करते, बहाणे करते. याच्या उलट जर तिने सांगितलं की माझी कंबर दुखते, मला कसं तरीच होतं, पोटात जळजळतं, वरचा श्वास खाली, खालचा श्वास वरती, खालचा श्वास, अशी जी लक्षणांची वर्णनं असतात, असं जर काही सांगितलं तर तिच्याकडे लक्ष देण्याची शक्यता जास्त आहे, काहीतरी सिरियस आहे. त्यामुळे अंतर्मनातून
एक मनाचा चॅनल बंद जेव्हा होतो ना व्यक्त करण्याचा, तेव्हा शरीर मनाच्या सगळ्या तक्रारी स्वतःकडे ओढवून घेतं. अच्छा. त्यामुळे स्त्रियांमधलं नैराश्य अनेकदा शारीरिक तक्रारी, शारीरिक लक्षणांचा बुरखा घेऊन येतं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की याची लक्षणं असतात ती शारीरिक असतात, पण त्याची कारणं शारीरिक नसतात. कारणं ही मानसिक असतात आणि अनेकदा ती कारणं मज्जासंस्थेतल्या रसायनांशी निगडीत असतात. की रसायनांमध्ये जेव्हा घट होते, सेरोटोनिन नावाचं एक रसायन असतं, एपिनेफ्रिन नावाचं दुसरं रसायन असतं, यांच्या प्रमाणामध्ये जेव्हा संतुलन होत नाही, असंतुलन असतं, त्यावेळेला मनस्थिती बिघडते. अच्छा. आणि मनस्थिती बिघडल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावरती दिसतात. आणि म्हणून असंख्य वेगळ्या 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 शारीरिक तक्रारी जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये असतात, तेव्हा त्याचं निदान हे अनेकदा नैराश्य असू शकतं. हे भान आपण ठेवायला पाहिजे. आणि मग तिने व्यक्त कसं व्हायचं ह्याच्यावरचे उपाय आज आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. पण आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे पहिला ते बघूया. डॉक्टर, माझं नाव अनिता. मी माहीमला राहते. विशेषतः पाळीच्या वेळी मुलींना खूप त्रास होतो, रडू येतं, भांडणं होतात, खूप डिप्रेशन येतं, खूप वेळा मानसिक दडपण येतं. तर ह्यावर उपाय काय? स्त्रीच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा आणि आपण असं म्हणूया पहिला टप्पा म्हणजे तिची मासिक पाळी जेव्हा सुरू होते तो काळ. इतर वेळेला सुद्धा जर आपण इतर स्त्रियांचं असं शेअरिंग जर आपण ऐकलं तर असं बऱ्याचदा त्यांची तक्रार असते की मासिक पाळीच्या अगोदर मला खूप राग येतो, खूप चिडचिड होते. तर हे कुठेतरी नैराश्य ह्याच्याशी आपण जोडू शकतो का, हा जो होणारा त्रास आहे? ज्यावेळेला मुलगी वयात येते तेव्हा तिच्या हॉर्मोन्स मध्ये काही बदल होत असतात, संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. आणि त्यामुळे वयात येणारी जी मुलगी आहे, प्रत्यक्ष पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी सुरू होते, मेनार्की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याच्या अगोदर काही महिने तिच्या मानसिक अवस्थेमध्ये बदल सुरू झालेला असतो. उदास वाटणं, कंटाळा येणं, समाजापासून लांब राहावंसं वाटणं, अति स्वतःच्या बद्दल जास्त कॉन्शियस होणं किंवा रडू येणं, उदास वाटणं. ती शाळेत शिकत असेल तर अभ्यासातलं लक्ष कमी होणं, चिडचिड होणं, एकटेपणा वाटणं, ही जी लक्षणं आहेत ही अनेकदा या मुलींमध्ये दिसून येतात. तुम्ही जे म्हणालात की एरवी सुद्धा मोठ्या वयामध्ये सुद्धा मासिक पाळीच्या आधी जो त्रास होतो, प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन ज्याला आपण म्हणतो, ऋतुचक्र जे आहे, निसर्ग म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल बदल दर महिन्याला एक चक्र त्या हॉर्मोन्सचं जे चालू असतं, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन्स या दोन हॉर्मोन्सचं, त्याचा प्रत्यक्ष परिणाम मनस्थितीशी निगडित आहे. अच्छा. त्यामुळे अनेकदा अनेक स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळी येण्याच्या आदल्या आठवड्यामध्ये हा त्रास अनेक स्त्रियांना होतो, ज्याच्यामध्ये त्यांना एकटं वाटतं, चिडचिड होते, उकरून भांडण काढलं जातं, अनेकदा उदास वाटतं, रडू येतं. आणि बऱ्याचदा काय होतं की याचे कुटुंबावरती अनेकदा विपरीत परिणाम होतात. जर नवरा समजून घेणारा असेल किंवा आणखीन कोणी मंडळी घरामध्ये असतील, मुलं विशेषतः, बरोबर, त्यांच्याशी जेव्हा वाद होतात, मुलांना हे कळत नाही की आई असं का करते, अचानक असं का वागायला लागली, आणि प्रत्येकच गोष्ट मी करतो ती तिला चूकच कशी दिसते. पण एक लक्षात घ्या की हे रासायनिक असंतुलन जे होत आहे, संप्रेरकांमध्ये होणारे जे बदल आहेत, हॉर्मोन्समध्ये होणारे बदल आहेत, त्याच्यामुळे जे रासायनिक स्थितीमध्ये बदल होतात मेंदूच्या, त्यामुळे शरीरामध्ये बदल होतात, त्यामुळे मनावरती परिणाम होतात, आणि म्हणून ह्या स्त्रीच्या वागण्यामध्ये फरक आपल्याला जाणवतो. याच्यावरती उपाय काय असं जर मला विचाराल तर त्याच्यावरती औषधं आहेत, औषधोपचार आहेत. की काही औषधं ही सातत्याने, काही व्हिटॅमिन्सचा उपयोग याच्यामध्ये, व्हिटॅमिन B6 याचा उपयोग आता संशोधनाने असं सिद्ध केलं की त्याचा उपयोग होऊ शकतो. अर्थात हे डॉक्टरच्या सल्ल्याने घेण्याची गोष्ट आहे. औषधं आहेत. जर अति तीव्र स्वरूपाचा त्रास होत असेल तर सतत सुद्धा औषध काही स्त्रियांना घ्यावं लागतं, आणि ते त्यांनी घ्यावं असं मला वाटतं अशासाठी की त्यांनी स्वतःचं स्वास्थ्य सुधारतं, बरोबर, कुटुंबाचं स्वास्थ्य सुधारतं. हे झालं औषधांच्या बाबतीत.
काही रिलॅक्सेशनचे एक्सरसाइजेस, ध्यानासारखे काही प्रयोग, योगाभ्यासाचा उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आणखी महत्वाची गोष्ट अशी की कुटुंबाने काय करायचं अशा वेळेला. बरोबर. तर संपूर्ण कुटुंबाला ह्या बाबतीत समुपदेशन आम्ही करतो आणि अक्षरशः मला जर मी हा शब्द वापरतो की कुटुंबाने सौजन्य सप्ताह पाळावा. त्या तारखेच्या आधला जो आठवडा आहे ती खरोखरच त्या स्त्रीला त्यावेळेला समजून घेण्याची गरज असते. ती मुद्दाम करत नसते. अतिशय तीव्र स्वरूपाचं जर प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन असेल, पाळीच्या अगोदर येणारा त्रास खूप जर गंभीर असेल तर मात्र निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार करावेत. नक्कीच. बर, आपण ह्याविषयी आणखीनही बोलणार आहोत कारण ह्यानंतरचे टप्पे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. पण आपल्या प्रेक्षकांचा पुढला प्रश्न कुठला आहे ते बघूया. हॅलो डॉक्टर, माझं नाव तृषा कांबळे आणि मी भांडुपला राहते. माझ्या माहितीतली एक माझी मैत्रीण आहे, तिची जस्ट डिलेवरी झाली आणि ती अचानक असं म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये गेली. तर ते शारीरिक आहे की मानसिक, तर यावर तुम्ही मला प्लीज उपाय सांगाल का? खरं तर एखादी स्त्री जेव्हा आई होते त्यानंतर ती सगळ्यात आनंदी असायला हवी असं म्हटलं जातं. पण काही वेळेला काही महिलांच्या बाबतीत असं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना प्रचंड डिप्रेशन येतं. मुळात ह्याचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय असू शकतो आणि लक्षणं काय आहेत त्याची? सांगतो. त्यांनी आता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये हे शारीरिक आहे की मानसिक आहे असा एक प्रश्न विचारला. त्याचा थोडासा परामर्श आधी घेऊया. मला वाटतं की शारीरिक आहे की मानसिक आहे अशी वर्गवारी आपण करू नये. शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. असे आपण जे आहोत त्याच्यामध्ये शरीरही आहे, मनही आहे. हा, दोन्ही आहे. त्यामुळे शारीरिकही आहे आणि मानसिकही आहे. शारीरिक अशा अर्थी आहे की डिलिव्हरी नंतर येणारं जे डिप्रेशन असतं की संपूर्ण गरोदरपणामध्ये जे 9 महिने गर्भाशयामध्ये टिकवण्यासाठी नीट राहावा यासाठी एक संप्रेरक, एक हॉर्मोन सतत काम करत असतो, प्रोजेस्टेरॉन नावाचा. डिलिव्हरी नंतर या हॉर्मोनची इतक्या पातळीमध्ये गरज नसते. त्यामुळे त्याची पातळी एकदम खाली येते आणि ती काही स्त्रियांमध्ये अचानक एकदम खाली येते. त्यावेळेला डिप्रेशन येतं. त्यामुळे पहिले 3 दिवस ही पातळी व्यवस्थित असते. 3ऱ्या दिवसानंतर या लेवल्स एकदम जेव्हा खाली येतात त्यावेळेला नैराश्य येण्याची काही स्त्रियांमध्ये शक्यता असते. त्याचं कारण पुन्हा मी म्हटलं तसं रासायनिक आहे. त्याच्यावरती औषधोपचार करावे लागतात. क्वचित प्रसंगी या नैराश्याच्या अवस्थेमध्ये स्त्री आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकते. मुलाला धोका त्याच्यामधून कधी कधी देऊ शकते. असं जर होत असेल तर कधीतरी गंभीर स्वरूपाच्या, तीव्र स्वरूपाच्या नैराश्यासाठी इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीचा सुद्धा उपयोग करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की असं जर होत असेल की स्त्रीच्या मनस्थितीमध्ये जर बदल होत असेल की ती अचानक उदास व्हायला लागली, तिला झोपच लागत नाही, एकदम म्हणजे आपल्याला कळतच नाही, इतके निराशेचे, इतके चिंतेचे विचार तिच्या मनामध्ये यायला लागले, काही नको असं ती म्हणायला लागली, किंवा मुलाला पाजणारच नाही, किंवा मूलच मला इथे देऊच नका, मी त्याचं करूच शकणार नाही, असं जर ती स्त्री म्हणायला लागली तर ही त्या डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. आणि तिथे आपल्याला सावध राहायला हवं की कुटुंबियांनी लगेच डॉक्टरकडे ही गोष्ट कळवणं आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी तिथे बघणं आवश्यक आहे अशा वेळेला. कारण अनेकदा काय होतं, आमचा अनुभव असा येतो की काहीतरी ती स्त्री करून बसते आणि मग मानसोपचार तज्ज्ञांना तिथे बोलावलं जातं. त्याची वेगवेगळी कारण जोडली जातात की कदाचित असं असेल. हा, म्हणजे एका ठिकाणी असं झालं होतं की मुलगी झाली होती. मग सगळ्यांना असं वाटलं की ती मुलगी झाली म्हणून तिला नैराश्य आलं, तिला मुलगा हवा होता आणि मुलगी झाली म्हणून नैराश्य आलं, किंवा मुलगा झाल्याच्या अति आनंदामुळे ती असं काहीतरी करते. तर असं नसतं. त्याच्या मागची वैद्यकीय, त्याच्या मागची रासायनिक, जैविक जी कारणं आहेत ती खूप महत्वाची आहेत आणि ती आपल्याला माहिती नसतात. म्हणून मी सांगतोय की असं जर झालं तर लगेच ती लक्षणं ओळखून डॉक्टरांकडे रिपोर्ट करणं फार महत्वाचं आहे. घरच्यांचा याच्यामधला सहभाग, याच्यावर मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आपण जाऊया त्याच्याकडे, पण त्या अगोदर कार्यक्रमात एक ब्रेक घेतोय. सर्वांगे सुंदर वटी सेंदुराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव
मंगलमूर्ते दर्शनमा श्री सिद्धिविनायक पहाटेची मंगल आरती सोमवार ते रविवार पहाटे 5:30 वाजता. विघ्नाचे ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि स्त्रिया आणि त्यांच्यामधलं नैराश्य आणि त्याच्यावर मात कशी करायची आजच्या कार्यक्रमात आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत. घरच्यांचा सहभाग अशासाठी एक वेगळा विषय मला किंवा एक वेगळा प्रश्न घ्यायचा होता की बऱ्याचदा तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं जेव्हा ती सारखं म्हणत असते की आजकाल मला कशातही उत्साह वाटत नाही बरोबर. आणि तिला ते सिरियसली घेतलं जात नाही. मग त्याचं पुढे आपण असं म्हणूयात की त्याचं रूपांतर खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं. नैराश्याची जी सुरुवातीची लक्षणं आहेत ती फार महत्वाची आहेत. आणि नैराश्य जर तुम्ही लवकर ओळखलत आणि त्याच्यावर उपाययोजना चालू केलीत तर आपल्याला उपचारामधलं यशही चांगलं मिळतं आणि ती स्त्री वेळेत मिळतं मुळात पटकन त्याच्यातून बाहेर येऊ शकते. मग ही लक्षणं कुठली हा एक विचार आपण थोडक्यात मला वाटतं इथे करूया. जरूर. मगाशी मी सांगितली तशी शारीरिक लक्षणं असतात तशी मानसिक लक्षणं असतात. झोप न येणं, भूक न लागणं, उदास वाटणं, निराश वाटणं, कशात रस न वाटणं, उत्साह कमी होणं, ऊर्जेची पातळी कमी होणं, असहाय्य वाटणं, आपल्याला कोणी मदत करूच शकणार नाही असं वाटणं, क्वचित प्रसंगी गंभीर जर स्वरूपाचं नैराश्य असेल तर आत्महत्येचे विचार येणं, हे कशाला आपण जगतो आहोत, त्याच्यापेक्षा मेलेलं काय वाईट असे विचार येणं, यातलं काहीही जर होत असेल, रडू येणं वरचे वर, की नाहीच बरंच वाटत नाहीये, मिसळावंसंच वाटत नाही, कुठे जावंसं वाटत नाही, 4 लोक घरी यायचे म्हटलं की ताण येतो, धडकी भरते, कसं मी करू असं वाटायला लागतं. यातलं काहीही जरी होत असेल आणि हे सातत्याने होत असेल आणि याचे तुमच्या रोजच्या आयुष्यावरती विपरीत परिणाम होत असतील तर हा नैराश्य नावाचा आजार असू शकतो. इथे लक्ष द्यायला हवं. तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे की दुर्लक्ष केलं जातं स्त्रीकडे, कारण स्त्री बहुतेक करून कुटुंबामध्ये गृहीत धरली गेलेली व्यक्ती असते. दुर्दैवाची गोष्ट अशी, एका बाजूला स्त्रीच्या दृष्टीने बघितलं तर ती अभिमानाची गोष्ट आहे की तिच्यावर सगळं कुटुंब अवलंबून असतं, विश्वास टाकलेला असतो, पण विश्वास ठेवणं आणि गृहीत धरणं यातली सीमारेषा फार पुसट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नुसतं त्या स्त्रीला गृहीत धरणं आणि तिच्याकडून फक्त कामाची अपेक्षा करत राहणं हा स्त्रीवर अन्याय आहे. मी हे फार स्त्रीवादी भूमिकेतून वगैरे बोलतोय असं नाही. मी खरोखरच एक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं, एक स्त्री व्यक्ती म्हणून जर आपण त्या स्त्रीकडे बघितलं तर त्या व्यक्तीला आजार होऊ शकतो. जसा पुरुषाला आजार होऊ शकतो तसा स्त्रीलाही होऊ शकतो. तिने उभं राहिलं पाहिजे. यासाठीच मला असं वाटतं की कुटुंबाने लक्ष दिलं पाहिजे की तिचं निराश असेल, तिला नैराश्य नावाचा आजार असेल तर त्यावरती वेळीच उपाययोजना केली पाहिजे आणि त्यासाठी ही लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण खूप सोप्या पद्धतीने बोललं जातं की दिवसभर घरीच तर असतेस, तुला काय प्रॉब्लेम आहे, किंवा आता एवढी छान नोकरी आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला सगळ्यांचं अटेन्शनच हवं असतं म्हणून तू हे सगळं करतेस. मला तर वाटतं की स्त्री, आपण हल्ली मल्टीटास्किंग हा जो शब्द वापरतो, स्त्री ही उत्कृष्ट मल्टीटास्कर आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली सर्व भूमिका, म्हणजे घरात कुठलीही स्त्री बाहेर कितीही काम करत असली तरी ती घरात शिरल्यानंतर गृहिणी असते. त्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवरती तिला काम करावं लागतं आणि त्याच्यात ती चांगली असते सुद्धा. बरोबर. अनेक स्त्रियांनाही असं वाटत असतं की आपण सुपर वुमन व्हावं. मला असं वाटतं की स्त्रियांनी सुद्धा या बाबतीत थोडंसं सजग, जागरूक राहणं आवश्यक आहे, अशासाठी की आपण प्रत्येक ठिकाणी परफेक्ट असावं. प्रत्येक ठिकाणी मी आई म्हणून मग मी मुलांचा अभ्यास करूनच घेणार, सगळं मी करणार आणि ते मी चांगलंच करणार. या अट्टहासा पोटी सुद्धा अनेकदा असं होतं की डिप्रेशनला निमंत्रण आपण देत असतो. बरोबर. तर काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत, काही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि काय सोडायचं आणि काय स्वीकारायचं ह्याचं भान असलं पाहिजे. बरोबर आहे. बरं, आपण ह्यावर सुद्धा बोलणार आहोत की नेमकं व्यक्त कसं व्हायचं आणि मग कोणत्या गोष्टी सोडून आपण थोडंसं निवांतपणा आपल्याकडे सुद्धा मिळवायचा. पण यानंतरचा आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी रचना बोलते. मेनोपॉजमध्ये स्त्रियांमध्ये काय बदल होतात, म्हणजे नैराश्य काय येतं, कुटुंबाचा सपोर्ट कसा असावा डॉक्टर? जसं आपण म्हणालो की
मासिक पाळीची सुरुवात, त्याच्यानंतर एक आई होणं आणि त्याच्यानंतर रजोनिवृत्ती ज्याला आपण म्हणतो, हा तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रुशल ज्याला आपण म्हणतो स्त्रीच्या आयुष्यातला हा एक भाग आहे किंवा हा एक टप्पा आहे. ह्याच्यामध्ये तिला नैराश्य येतं किंवा कुटुंबाचा सपोर्ट कसा असावा, काय सांगाल? रजोनिवृत्ती हा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपलं स्त्रीत्व जे आहे ना ते कुठेतरी संपुष्टात येत आहे अशी एक भावना यायला लागते. त्याची कारणं पुन्हा बहुतांशी कारणं ही रासायनिक जैविक कारणं आहेत. अच्छा. हॉर्मोन्समध्ये संप्रेरकांमध्ये होणारे जे बदल आहेत त्याच्यामुळे ही मनोवस्था येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की त्या म्हणजे मेनोपॉज या अवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्त्रीचा कसा आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. की आता काय, आता मासिक पाळी नाही म्हणजे आता माझं आयुष्य आता चाललं, आता गाडी उतारायला लागली. त्याच्याबरोबर येणारे जे थोडेसे शारीरिक विकार असतात, सांधेदुखी असते किंवा मग काही स्त्रियांना रक्तदाब, मधुमेह सुरू झालेला असतो किंवा मेनोपॉज नंतर हृदयविकाराची शक्यता स्त्रियांमध्ये वाढते असं वैद्यकशास्त्र सांगतं. या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन स्त्रीचा आहे की पुन्हा ही एक नैसर्गिक अवस्था आहे, त्यातून आपल्याला जावं लागणारच आहे आणि ती स्वीकारायची आहे. त्यातून त्यावेळेला आणि अनेकदा असं होतं की या वेळेला वेगवेगळे शारीरिक आजार सुरू होऊ शकतात की ऑटो इम्युन आजार, कॅन्सर सारखे आजार या सुमाराला स्त्रियांमध्ये अनेकदा दिसू शकतात. स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग हा या वेळेला अनेकदा किंवा ह्याच्या नंतर लगेचच सुरू होऊ शकतो. इथे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की रजोनिवृत्ती एक नैसर्गिक अवस्था आहे, त्याच्याकडे एक नैसर्गिक टप्पा म्हणून बघणं गरजेचं आहे. याची लक्षणं जर तुम्ही मला विचाराल तर खूप उदास वाटणं, खूप निराश होणं, चिडचिड होणं किंवा माझं महत्व आता संपलं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ते संपता कामा नये म्हणून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं, अगदी इतरांवर वर्चस्व गाजवणं, सगळ्यात धोका मुलांना असतो याचा. बरोबर. म्हणजे बहुतेक करून काय होतं माहितीये का की रजोनिवृत्तीच्या वयोगटात असलेली आई, तिची मुलं ही बहुतेक करून पौगंडावस्थेत असतात. खरी गोष्ट. ती मुलं वयात येत असतात आणि आईचं रजोनिवृत्तीचा काळ आईचा चालू असतो. त्यामुळे ही दोन्ही संवेदनशील वय एकमेकांशी जेव्हा टक्कर देतात त्यावेळेला त्यांच्यात खूप संघर्ष निर्माण होतो. आई आणि मुलं यांचं पटत नाही, दुरावा येण्याची शक्यता असते. संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावरती याचा विपरीत परिणाम झालेली अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत. मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगी आली होती, ती 15 वर्षांची मुलगी होती आणि तिने सांगितलं की 6 महिन्यांपूर्वी आई छान होती आणि आता ती अशी का एकदम करायला लागली मला कळत नाही. त्याची कारणं 2 होती की मुलगीही वयात आलेली होती नुकतीच 6 महिन्यांपूर्वी आणि आईचाही मेनोपॉज त्यावेळेला सुरू झालेला होता. आणि आईनी पण मुलीला असं जणू काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं, ही काय वागते, ही ऐकतच नाही, अमुक नाही तमुक नाही. अवाजवी गोष्टी दिसायला लागतात, ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा जास्त अतिशयोक्त दिसायला लागतात. त्याच्याबद्दल अतिशयोक्त पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. चिडचिड खूप वाढते मेनोपॉज मध्ये, अनेकदा असं होऊ शकतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की याचा उपचार फक्त स्त्रीरोग तज्ज्ञ करताना दिसतात. म्हणजे आपण गायनेकोलॉजिस्टकडे धाव घेतो. कधी कधी या नैराश्यावरती मानसोपचार सुद्धा आवश्यक असतो, औषधोपचाराची गरज असू शकते आणि औषधोपचार आणि मानसोपचार या दोन्हींची सांगड घालून मेनोपॉझल डिप्रेशन ट्रीट करावं लागतं. महत्वाची गोष्ट यामधली अशी आहे की ही अवस्था ओसरते. निसर्ग म्हणजे कालक्रमानुसार ती ओसरते, निसर्गक्रमानुसार ओसरते. पण ती जर गंभीर असेल आणि त्याच्यामुळे जर आयुष्याची गुणवत्ता जर बिघडणार असेल तर मात्र उपचाराची निश्चितपणे तिने स्वतःच असं स्वतःला सांगितलं पाहिजे की आता मला मदतीची गरज आहे. आणि मग ती जर अशा तज्ञांकडे गेली तर तिला त्याच्यामध्ये खूप एक छान रिलीफ मिळू शकतो आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने ती स्वीकारू शकते. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी अपर्णा हातीसकर. स्त्रियांच्या मोनोपॉज वेळी कौटुंबिक आयुष्यावर काय परिणाम होतो?
डॉक्टरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की कौटुंबिक आयुष्यावर काय परिणाम होतो, कुटुंबाने सपोर्ट कसा केला पाहिजे हे सुद्धा नक्की हे सांगा. खूप महत्वाचं आहे. याचं कारण असं की मी मगाशी म्हटलं तसं की आत्तापर्यंत हम्म, ही स्त्री एका विशिष्ट पातळीवरती कार्यरत असते. बरोबर. त्या कार्यरत असण्याची सगळ्या कुटुंबाला सवय झालेली असते हम्म, हम्म, आणि त्यामुळे एक संपूर्ण कुटुंबाचा एक कम्फर्ट झोन झालेला असतो की ही आहे म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित होणारच आहे. हम्म, तिच्यामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा तो बदल कुटुंबाने ओळखणं महत्वाचं आहे. किंवा तो अपेक्षित नसतो असं तो पण म्हणूया का? अपेक्षितही नसतो, माहिती नसेल तर नक्की अपेक्षित नसतो. जर तुम्हाला ह्याची माहिती असेल तर तो अपेक्षित असायला हरकत नाही हम्म, की असं होणार आहे की आता हा वयोगट सुरू झाला, या वयामध्ये आता ही स्त्री आलेली आहे. तर समजा त्या पतीला असं माहिती असेल की आपली पत्नी आता या वयामध्ये आहे आणि काही गोष्टी त्याने तिच्या सांभाळून घ्यायला जर सुरुवात केली, कामामध्ये मदत करणं असेल किंवा नुसतं बसून बोलणं असेल, हम्म, किंवा जर तिला जर एखाद्या वेळेला दुःख होत असेल, रडू येत असेल, तर तिथे ठीक आहे मी तुझ्याबरोबर आहे एवढा दिलासा जरी तो त्याने दिला तरी खूप फरक पडतो. हम्म, हम्म. किंवा अशा वेळेला वडिलांची भूमिका अशी असते मुलांना समजून सांगण्याची की आई असं का करतेय, त्याचं काहीतरी कारण आहे, ती मुद्दाम करत नाहीये, तिला समजून घेण्याची गरज आहे. आपल्याकडे हे जे मोकळेपणाने बोलणं आहे ना, हे वैद्यकीय दृष्टिकोनातनं जे बदल होत असतात स्त्रीच्या एकंदरीत आयुष्यामध्ये, ते न बोलणं हा खूप एक मोठा ड्रॉबॅक आहे असं वाटतं. नक्कीच मला असं वाटतं की मी सांगू का तुम्हाला की वयात येणं किंवा एकूणच लैंगिकता बरं. याच्याबद्दल आपण बोलतच नाही. हम्म, हम्म. मेनोपॉज, मुलांना ह्या गोष्टीची माहिती असणं खूप खूप आवश्यक गरजेचं आहे. आहे. हो, म्हणजे लैंगिकता ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लैंगिक संबंधाबद्दल शिक्षण द्या. बरोबर. लैंगिकतेचे वेगवेगळे पैलू जे आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. हम्म, हम्म. म्हणजे पाळी सुरू होण्यापासून ते मेनोपॉज पर्यंतच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि हे मुलांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांना मला असं वाटतं की त्यांची आई या वयाच्या टप्प्यामध्ये असताना त्यांना हे कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि म्हणून संपूर्ण कुटुंबाने जर एक समंजस डोळस असा दृष्टिकोन ठेवला हम्म, आणि जर तिला मानसिक आधार दिला त्या स्त्रीला या वयोगटामध्ये असताना, तर मला असं वाटतं की मेनोपॉज तिला सुसह्य होऊ शकतो. हम्म. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ही लक्षणं तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मी परत परत तेच सांगतोय की जेव्हा तुम्ही लक्षणं ओळखता, वैद्यकशास्त्रात अशी एक म्हण आहे, द आईज डू नॉट सी व्हॉट द माइंड डज नॉट नो. ओ, जे तुमच्या मनाला माहीतच नाहीये ते तुम्हाला दिसणारच नाही, कारण ते असं असतं हे त्याच्याकडे तुमची नजर त्या दृष्टीने तयार झालेली झालेली नाही. नसते. बरोबर आहे. तर म्हणून ही लक्षणं, मेनोपॉजची जी नैराश्याची लक्षणं आहे, चिडचिड आहे, उदास वाटणं आहे, निराश वाटणं आहे, रडू येणं आहे, अविवेकी वागणं आहे, या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण आहे, हे ती मुद्दाम करत नाहीये. हे जर इतकी संवेदनशीलता जर कुटुंबाकडे असेल ना, तर मला वाटतं की कुटुंब या स्त्रीला मदत करू शकतं. आपण नेहमी आता बोलतो आहोत की एक आतून येणारं जे नैराश्य असतं ते आणि एक परिस्थितीजन्य. हो. तुम्हाला असं वाटतं का की काही काही वेळेला स्त्रिया ही परिस्थिती ओढवून घेतात आणि मग नैराश्य त्यांना त्यांच्या बरोबर येतं असं वाटतं? काही स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे. पुरुषांच्याही बाबतीत हे विधान लागू होतं, स्त्रियांच्याच बाबतीत होतं असं नाही. पण स्त्रियांच्या बाबतीत आपण बोलतो आहोत म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मागे एक साधारण एक 50शी उलटलेल्या, नुकतीच 50शी उलटलेल्या एक बाई माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की त्यांचे पती हे मोठ्या हुद्द्यावरती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे होते आणि त्यांची अशी तक्रार होती की हा माझ्याकडे लक्षच देत नाही. बर. खूप अपेक्षा त्यांच्या नवऱ्याकडून होत्या आणि त्यामधून स्वतःवरती त्यांनी असं एक करून, नाही आता मी कोणाला नकोय. मेनोपॉज त्यांचा होऊन गेलेला होता, ती अवस्थाही त्यांची टळलेली होती. आता त्यांचं जे एकूण वागणं होतं ते अशा तऱ्हेचं होतं की आता मी कोणाला नको झाले, नवऱ्याला तर मी नकोच आहे, स्वतःला कमी लेखणं की तो एका मोठ्या पोस्टवरती आहे, मी काहीच करत नाही, माझी काय किंमत. त्यामुळे एक स्वतःबद्दल निर्माण केलेला न्यूनगंड हा स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि विशेषतः पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये बौद्धिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा अशी जर काही तफावत असेल
तर हा न्यूनगंड आणखीन वाढू शकतो. अच्छा. हा. किंवा दिसणं आपलं बरोबर. त्याच्याशी निगडीत असणारा न्यूनगंड आहे. वजन जे आहे, वजनाशी एकूण फिगर या गोष्टीशी असणारा जो न्यूनगंड आहे, मला असं वाटतं की न्यूनगंड जर असेल तर त्या न्यूनगंडातून मत्सर, हेवा, द्वेष हे उत्पन्न होतात. बरोबर. मग तुलना व्हायला लागते Comparison. नवऱ्याबरोबर. त्याच्यापेक्षा आपण कमी आहोत असं वाटायला लागतं आणि मग आपण नैराश्य उडवून घेतो. बरोबर. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला आधी स्वीकारलं पाहिजे. आपण आहोत तसे. मी जशी आहे तशी मी आहे. बरोबर. माझ्यात जे चांगलं आहे ते मला व्यक्त होऊ दे, त्या चांगल्या निशी मला व्यक्त होऊ दे. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री करू शकते. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कसे आहोत. पहिल्या एपिसोड पासून आपण म्हणतोय की स्वीकारणं हो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जर आपल्याला नैराश्यावर खऱ्या अर्थाने मात करायची असेल तर. प्रेक्षकांचा ह्यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. नमस्ते डॉक्टर, मी कस्तुरी खोकरे माहीमवरून बोलत आहे. नैराश्यावर स्त्रियांनी मात कशी करावी यावर काय उपाय आहे का डॉक्टर? या नैराश्यावर मात कशी करायची, त्याचे उपाय, उपचार काय आहेत? कुठल्याही गोष्टीवर मात करण्याआधी ते काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. खरी ही पहिली गोष्ट. पायरी आहे. त्यामुळे स्वतःमध्ये होणारे बदल, स्वतःच्या मनस्थितीत होणारे बदल हे स्त्रियांना ओळखता आले पाहिजेत. आतापर्यंत आपण लक्षणांबद्दल बोलत होतो. या लक्षणांमधली सातत्याने जाणवणारी जर काही लक्षणं असतील तर ती आपण ओळखली पाहिजेत आणि तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मला एक विचारायचं, सातत्य म्हणजे साधारण कसं, रोज का? हो, रोज एकतर वरचेवर वरचेवर. किंवा रोज. सुरुवात होते ती वरचेवर अशी होते, त्याच्यानंतर सतत रोज, काही दिवस, काही आठवडे, काही महिने हा मूड तुमचा बिघडलेला आहे, मनस्थिती बिघडलेली आहे, भावस्थिती बिघडलेली आहे. असं जर असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी आपल्याला ठोस उपाययोजना करायला पाहिजेत आणि मग आपण सल्ला घेतला पाहिजे. उपाययोजना काय करावी तर याच्यावरती दोन तऱ्हेचे उपचार असतात. मुख्यत्वे करून एका बाजूला मानसोपचार, समुपदेशन हा दुसऱ्या बाजूला असतो. आणि अगदी गंभीर स्वरूपाचा नैराश्य असेल तर मी म्हटलं त्याप्रमाणे इलेक्ट्रिकल ट्रीटमेंट असते. पण आज औषधं इतकी चांगली प्रभावी औषधं नैराश्य विरोधी आलेली आहेत की त्यासाठी मला असं वाटतं की बहुतेक करून नैराश्य विरोधी औषधांनी चांगल्या प्रकारचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. एक इथे लक्षात घेऊया आपण की उपाय काय करावेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते उपाय सुद्धा आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत. की डॉक्टरनी सांगितलं की औषधं घ्या. कितीतरी आज माझ्याकडे असे रुग्ण येतात की आम्ही इंटरनेटवर वाचलंय की ही औषधं डेंजरस असतात, मग आम्ही नाहीच घेणार, औषधाशिवाय नाही का चालणार. अरे बापरे. मग तिथे बार्गेनिंग करणं डॉक्टरशी हे अनेकदा घातक असू शकतं. आणि हा मला वाटतं महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की बऱ्याचदा असा विरोध उपचाराला केला जातो, रुग्णाकडून केला जातो, अनेकदा कुटुंबियांकडून, नातेवाईकांकडून, घरच्या मंडळींकडून केला जातो. तर आजार स्वीकारणं, त्याच्याबरोबर उपचारही स्वीकारणं, बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. नैराश्यावर मात करणं हा शब्द त्यांनी मगाशी वापरला. मात आपल्याला जेव्हा करायची असेल तेव्हा मी पहिली गोष्ट म्हटलं की ओळखणं, स्वीकारणं आणि मग नैराश्य असताना आपण स्वतःकडून काय अपेक्षा करायच्या हे ठरवणं. ज्या स्त्रीला नैराश्य आलेलं आहे ती तेवढ्या पटीत काम नाही करू शकत. बरोबर. तिला थकवा जाणवत असतो, शारीरिक मानसिक थकवा येत असतो, उत्साह नसतो, ऊर्जेची पातळी कमी झालेली असते. मग अशा वेळेला तिने स्वतःकडून काय अपेक्षा ठेवायच्या. मी मगाशी सुपर वुमनचं उदाहरण दिलं. जर ती म्हणाली की मी आता नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, मग मी आता काम ऑफिसमधलं नीट करू शकत नाही, घरचं करू शकत नाही, मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही, म्हणजे मी परत फेल झाले, म्हणजे मी पुन्हा अपयशी ठरले, माझा आता काही उपयोग नाही, पुन्हा नैराश्य. हे दुष्टचक्र जे आहे हे दुष्टचक्र ओळखणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असं जर असेल तर तुम्ही थोड्या स्वतःकडून ठेवल्या गेलेल्या अपेक्षा त्या काळात कमी ठेवल्या पाहिजेत की आता मी एवढंच करू शकते. बरोबर. आणि ठीक आहे, मी एवढंच करू शकते. जशी मी बरी होईन तसं मी पुन्हा
पूर्ववत होईन. आपल्या कार्यक्रमाच्या आधी जेव्हा छोटीशी चर्चा आपली झाली तेव्हा तुम्ही म्हणालात की आपल्याकडे 2 टोकं आहेत. हो हो हो. त्याच्याबद्दल, कारण त्याचा सुद्धा एक परिणाम होऊ शकतो ना. काय आहे ना की स्त्रियांबद्दल बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मगाशी म्हणत होतो स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही 2 टोकं अशी दिसतात की एका बाजूला स्त्रीला देव्हाऱ्यात बसवतो आपण, हम्म. मग एकदम आई थोर तुझे उपकार, मग आपण हिंदी सिनेमामध्ये आई मा वगैरे असं सगळं जे दिसतं ते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तिला उपेक्षिलं जातं, दुर्लक्षिलं जातं, गृहीत धरलं जातं, दडपलं जातं, तिला व्यक्तच होऊ दिलं जात नाही. आणि ह्या दोन्हींवरती उपाय म्हणून काही ठिकाणी स्त्री मग एकदम हातात तलवारच घेऊन उभी असते की मग एकदम इतकं म्हणजे मग पुरुष वाईट अशी एक भूमिका घेतली जाते. स्त्री ही एक नॉर्मल माणूस आहे, ह्युमन बिंग. बरोबर. एक नॉर्मल माणूस आहे आणि तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असावा. तिच्यामध्ये पुरुषापेक्षा काहीतरी वेगळेपण आहे जे चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतं, आणि ते जेव्हा होतं व्यक्त तेव्हा चमत्कार घडतो. खरी गोष्ट आहे. संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. मी अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की जिथे पुरुष ढासळतो तिथे स्त्री उभी राहते आणि कुटुंब सावरते. अशी अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत. ही क्षमता जी आहे, सहनशीलता, ही चांगल्या प्रकारे व्यक्त होणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. हे व्यक्त होणं हे स्त्रीने कशा पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे याच्याबद्दल आपण कार्यक्रमात यानंतर बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेट होईल. सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसताना आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्त्रिया आणि नैराश्यावर मात आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर भाटवडेकर आपल्याबरोबर आहेत. हल्ली बऱ्याचदा असं बोललं जातं की स्त्री ही सिरियल्समध्ये गुंतलेली आहे आणि मग त्यातली पात्र, त्यातली गोष्ट, त्यातली जी स्त्री व्यक्तिरेखा आहे तिच्याशी ती स्वतःला रिलेट करते आणि मग मी डिप्रेस आहे का, माझ्यामध्ये काहीतरी वाईट होतंय का, बदल घडतायत का, असं ती त्याच्याशी जोडली जाते. ह्याच्याबद्दल काय सांगाल? दुर्दैवाची गोष्ट अशी, आणि मला ह्या गोष्टीचं भान आहे की मी दूरदर्शनच्या पडद्यावर बोलतो आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण आपल्या आयुष्याचं गाईड कुणाला बनवायचं हे आपण आज विसरलेलो आहोत. दूरदर्शनवर होणाऱ्या मालिका या जर आपल्या आयुष्याचं लाईफ कोचिंग करणार असतील तर यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. मी अशी अनेक उदाहरणं बघतो. अनेक स्त्रिया मला येऊन सांगतात ते अमक्या अमक्या सिरियल मध्ये ती आहे ना, जी मी अर्थात बघितलेली नसते सिरियल, हे माझं सुदैव आहे, तर तिच्यासारखंच मला होत आहे, किंवा तिची सासू तिच्याशी जशी वागते ना तशी माझी सासू माझ्याशी वागते. मला असं वाटतं की दूरदर्शनवरच्या मालिका किंवा चित्रपट किंवा कथा कादंबऱ्या या आपण एक विशिष्ट स्थान आपल्या आयुष्यात त्यांना आहे. त्या अर्ध्या तासापुरतं किंवा त्या आणि ती मालिका किती रणांची असते, आयुष्य किती रणांचं आहे याचा विचार करा. त्यामुळे तिथे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या प्रत्यक्ष आयुष्यात जर आपण आपल्या बाबतीत लागू करणार असलो तर आपण स्वतःवरती अन्याय करतो आहोत आणि यासारखा मोठा अनर्थ नाही. मी अशा स्त्रियांना त्यावेळेला सांगतो की तुम्ही ते बाजूला ठेवा, तुम्हाला काय होतंय ते सांगा. बरोबर. मग ते आपण बघू, आणि ते त्याच्यासारखं आहे का नाही हे बघण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला मी कशी मदत करू शकतो
ह्याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि इतर वाहिन्यांवर ज्या मालिकांमध्ये स्त्री दाखवली जाते त्यापेक्षा आपल्या वाहिनीवर आपण आज नैराश्यावर एक विशेष कार्यक्रम करतोय. मला वाटतं ही खूप मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे. म्हणून मी या वाहिनीचं निश्चित अभिनंदन करतो की हा विषय आधी एकतर आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. एक महत्वाची गोष्ट याच्यात आपण लक्षात ठेवायला हवी की मालिका काय किंवा चित्रपट काय हे तुमच्या मधलं काय म्हणू अंतर्मन, दडपलेलं अंतर्मन जे आहे ते मोकळं करण्याचं कुठेतरी काम करत असतात. ते संपूर्णतः वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण आपल्याला प्रेक्षक म्हणून हे भान असणं आवश्यक आहे की आपला त्याच्याशी संबंध आपण जोडायचा की नाही, किती जोडायचा. कारण यामधून काय होतं की आपण जणू काही सिरियलचंच आयुष्य आपण घरामध्ये जगत असतो. अशा भूमिकेतून अनेक स्त्रिया वावरताना दिसतात. त्यामुळे या मालिका लाईफ कोच म्हणून आपण नक्की वापरू नयेत. बरोबर आहे. पण मग हे जे आहे व्यक्त होणं स्त्रीचं, हे ती कशा प्रकारे साध्य करू शकते? बऱ्याचदा असं होतं की ती बोलूच शकत नाही मोकळेपणाने की तिला नेमकं काय होतंय, तिचं म्हणणं काय आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कुठे व्यक्त व्हायचं याची निवड आपल्याला करायला हवी. बऱ्याचदा असं होतं की नको त्या व्यक्तीसमोर नको त्या वेळेला स्त्री व्यक्त होऊ पाहते की ज्या व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास नाही, जी व्यक्ती आपल्याला समजून घेणार नाही हे आपल्याला माहित आहे, त्या व्यक्तीसमोर आपण जर व्यक्त व्हायला गेलं तर समस्या वाढणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की कुठे व्यक्त व्हायचं. मग सुरक्षित वाटा काही असू शकतात. अच्छा. अशा काही संघटना आहेत की जिथे स्त्रिया मदत घेऊ शकतात. सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, काउन्सिलर्स आहेत, समुपदेशक आहेत. एखादी जवळची व्यक्ती, जवळची मैत्रीण आहे जिच्यासमोर ही स्त्री व्यक्त होऊ शकते. कुणाहीकडे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला विश्वास वाटतो, ज्या व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास वाटतो आणि एकमेकांना आपण विश्वासात घेऊन हे सांगू शकतो, जी व्यक्ती आपली गुपित फोडणार नाही अशी आपल्याला खात्री असते, अशा व्यक्तीसमोर व्यक्त व्हावं. दुसरं यातलं एक भान असं मला वाटतं की नेहमी मला असं वाटतं की व्यक्त होणं ही आपली जशी गरज आहे, पण आपण त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून जर राहायला लागलो की नाही आता त्या व्यक्तीने माझं ऐकूनच घेतलं पाहिजे, कुठेतरी आता मी व्यक्त होतीये म्हटल्यानंतर मग त्यांनी माझं ही अपेक्षा चुकीची आहे. बरोबर आहे. हेही भान ठेवायला हवं की त्याही व्यक्तीला ऐकून घेण्याच्या काही मर्यादा आहेत. खरी गोष्ट. शेवटी आपल्याला स्वतःकडे यायचंय. बरोबर. म्हणजे परिस्थितीचं रडगाणं आपण गातो आहोत, पण शेवटी आपल्याला परिस्थितीकडून मनस्थितीकडे यायचंय. वा. हे महत्वाचं आहे. आणि ती स्वतःची मनस्थिती ही बऱ्याच अंशी स्वतः आपण विचार काय प्रकारे करतो, आपण कुठले दुराग्रह मनात बाळगलेले आहेत, आपण कुठल्या अपेक्षा मनामध्ये बाळगलेल्या आहेत, आपण त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या पद्धती आपल्या काय आहेत, याबद्दलचं आत्मपरीक्षण हे खूप फार गरजेचं आहे. आणि ही मनस्थिती आपली कशी छान ठेवायची ह्याच्याबद्दल बोलूया, पण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी जयश्री हमरे. स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे का, आणि नैराश्यापासून येणाऱ्या आत्महत्या कशा टाळता येतील डॉक्टर? तुम्ही जसं म्हणताय तसं की आत्महत्या म्हणजे आपण असं म्हणूयात की एकदम सिव्हिअर प्रकारचं नैराश्य ज्याला म्हणता येईल ते. मग स्त्रियांमध्ये आत्महत्येचं, विशेष करून नैराश्यामधून येणाऱ्या ज्या आत्महत्या आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे, आणि असेल तर ते कसं आटोक्यात आणायचं? आकडेवारी असं सांगते की आत्महत्येचे प्रयत्न यांचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे पुरुषांपेक्षा. आणि यशस्वी हा जर शब्द वापरायचा झाला आत्महत्येच्या बाबतीमध्ये, तर यशस्वी म्हणजे पूर्ण झालेल्या आत्महत्या, जीव जाणं प्रत्यक्षात, याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. अच्छा. याचं कदाचित एक कारण असं असू शकतं की स्त्रिया आत्महत्येचे प्रयत्न करतात ते थोडेसे कमी अघोरी स्वरूपाचे असतात पुरुषांपेक्षा. पुरुष हे जास्त अघोरी प्रकारे आत्महत्येचे प्रयत्न करतात, त्यामुळे ते प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू होतो. आत्महत्येला प्रवृत्त कोण होतं? ज्याला असहाय्य वाटतं, ज्याला मदत मिळणारच नाही असं वाटतं,
किंवा यापुढे आपल्या आयुष्यात काहीही आता सुधारणा होणं शक्य नाही असं ज्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होते. बरोबर. आणि म्हणून याच्या आधीच सावध होणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनात जर आत्महत्या करावी असे विचार येत असतील आणि अजून ते करण्याचं धैर्य नाहीये अशी जर परिस्थिती असेल तर ती योग्य वेळ आहे. आणि मला वाटतं सल्ला ह्याचे घेण्याची. हिंट्स घरच्यांना सुद्धा मिळत असतात. निश्चितपणे मिळू शकतात. मला एक उदाहरण, अगदी दुर्दैवाचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला. एक मी पाहिलेली दुर्दैवी घटना की एक मुलगी होती, ती छान कलाकार होती, चित्रकार होती. अच्छा. आणि ती सतत गेले काही महिने काळा रंग, तपकिरी रंग, गडद रंग, ग्रे शेड्स ज्याला ब्लॅक अँड व्हाईट अशी चित्र काढत होती. ती उदास राहायला लागलेली होती आणि शेवटी तिने आत्महत्या केली. आणि मग तिच्या आईवडिलांच्या असं लक्षात आलं की अरे अरे हे आपल्या लक्षात यायला हवं होतं की हे सिग्नल्स ती देत होती आपल्याला. तर अनेकदा आत्महत्येचे सिग्नल्स आपण ओळखू शकतो. अच्छा. ते ओळखणं महत्वाचं आहे. वैद्यकशास्त्रामध्ये आम्ही जेव्हा पेशंटशी बोलतो त्यावेळेला असं लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये की तुम्ही हा प्रश्न विचारा, तुला आत्महत्येचे विचार मनात येतात का, हा प्रश्न आम्ही विचारतो. आणि अशी एक भीती असते ना की असं विचारल्यानंतर कोणीतरी त्याच्यातून कल्पना घेऊन आत्महत्येकडे, तसं होत नाही. उलट ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतात त्यांना जर तुम्ही बोलतं केलं त्याच्याबद्दल तर त्यांचा ताण कमी होतो. अच्छा. आणि आत्महत्येच्या विचारापासून ती व्यक्ती परावृत्तही होऊ शकते किंवा तिला कुठेतरी असा दिलासा मिळतो की आपल्याला मदत मिळणार आहे. हा दिलासा खूप महत्वाचा आहे. किंवा या व्यक्तीने ओळखलं की माझ्या मनात हे विचार चालू आहे. म्हणजे अशा काही हेल्पलाईन्स आहेत की जिथे तुम्ही जर फोन केलात की मला असं असं वाटतंय तर नुसत्या त्या फोन कॉन्टॅक्टवरून, त्या संवादामधून सुद्धा तुमचा ताण कमी होऊन आत्महत्या त्यावेळची टळू शकते. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची तरी आत्महत्या टळू शकते. आणि मग अर्थातच उपचाराचा मार्ग त्या व्यक्तीला दाखवता येतो. आत्महत्येच्या बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की काही वेळेला स्त्रियांमध्ये आत्महत्येचे प्रयत्न हे नैराश्यामधूनच होतात असं नाही. स्वतःकडे लक्ष वेधून घेणं म्हणूनही होऊ शकतात. किंवा अति ताणाखाली, अति दडपणाखाली जेव्हा स्त्रिया असतात त्यावेळेला मदतीचा हात त्यांना मिळत नाहीये. मदत घेण्यासाठी म्हणून आत्महत्येचा प्रयत्न की आता तरी माझ्याकडे लक्ष बघा कोणीतरी, हे दुर्दैव आहे. म्हणून मला वाटतं की कुटुंबाने जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये, आपण ऑफिसमध्ये काम करत असलो आणि समजा एखादी व्यक्ती आपल्याला दिसली की ती उदास आहे, निराश आहे किंवा तिच्या बोलण्यातून असं तर कधीतरी आलं तर त्याची टिंगल करू नका. त्याची थट्टा करू नका, मस्करी करू नका की काय जीव द्यायला काय. ही गोष्ट सोपी नाही. की तो क्राय फॉर हेल्प असू शकतो किंवा तो हे बोलतोय म्हणजे काहीतरी खूप सिरियस मदतीसाठी दिलेली हाक असू शकते. आत्महत्येबद्दल बोलणं किंवा तशा तऱ्हेचे संकेत देणं याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. हे खूप महत्वाचं आहे. मग ही मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची? स्त्रियांनी काय काय केलं तर त्या डिप्रेशनकडे जाणार नाहीत किंवा लांब राहतील? मला असं वाटतं की कुठलीही स्त्री ही बऱ्याच अंशी सक्षम असते. मी म्हटलं त्याप्रमाणे की ती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यरत असते. ती गृहिणी असते, ती ऑफिसमध्ये काहीतरी कुठेतरी नोकरी करत असते किंवा ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी पत्नी असते, बहीण असते, मुलगी असते वगैरे वगैरे. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण आनंद कसा घेऊ शकतो? एक्झॅक्टली. म्हणजे कर्तव्यदक्ष असणं हे मला इथे अभिप्रेत नाही. आजच्या आधुनिक काळातली स्त्री ही कर्तव्यदक्ष जास्त आहे. बरोबर. अनेकदा कर्तव्य पार पाडणं, जबाबदारी पार पाडणं यामध्ये त्या कामातला आनंद आपण हरवतो. सर, या आनंदाचा शोध घेऊया, पण आपल्या प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे त्याच्याकडे आपण वळूया. मी रेश्मा पाटील, मी माहीमवरनं बोलते. म्हातारपणी जे महिलांना नैराश्य येते त्याच्यावर कशी मात करायची, त्याच्यावर काय उपाय आहेत?
आपण आधीच्याच एपिसोडमध्ये वार्धक्याबद्दल बोललो होतो आणि त्या काळामध्ये येणारं नैराश्य, पण मग ह्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना येणारं नैराश्य वेगळं असू शकतं का वाढत्या वयामध्ये? अनेकदा असू शकतं. याचं कारण असं की आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्त्री खूप कार्यरत असते. म्हणजे स्त्री ही नेहमीच कार्यरत असते. एका विशिष्ट वयामध्ये, वार्धक्यामध्ये ज्या वेळेला शारीरिक दौर्बल्य येतं किंवा थकवा येतो, काम तेवढं होत नाही किंवा नैराश्याच्या लक्षणामुळे उत्साह कमी झालेला असतो, असं जेव्हा होतं तेव्हा या स्त्रीला खूप जास्त त्रास होतो की आता मी साधं घरातलं साधं चहा सुद्धा करू शकत नाही. बरोबर. इतकं टोकाचं नैराश्य असं त्या स्त्रीला अपमानित वाटू शकतं. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या बाबतीमध्ये विशेष करून की मेनोपॉज झाल्यानंतर ज्या वेळेला नैराश्य येतं त्यावेळेला ते लक्षातही येत नाही. अच्छा. ते नैराश्य म्हणून लक्षात येत नाही. अनेकदा मी अशी खूप उदाहरणं मी बघितलेली आहेत की ती स्त्री नुसतीच आडवी पडून असते आणि आता काय आजीबाई म्हाताऱ्या झाल्या, त्या काहीतरी बोलतात, एनिवे त्यांना कशात इंटरेस्ट नाही, त्यांच्यात कुणाला इंटरेस्ट नाही, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे एक अंथरुणावर पडलेली एक आजी एवढंच त्याला अनेक मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत. आणि मग प्रत्यक्षात जेव्हा काहीतरी त्यांच्याशी बोललं जातं तेव्हा सगळी नैराश्याची लक्षणं धडधड धडधड दिसायला लागतात. औषधोपचारानंतर त्यांच्यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने आधी ओळखणं, त्यामुळे ओळखणं, स्वीकारणं आणि उपाय करणं, बरोबर. हे टप्पे पुन्हा 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 आपण त्याचा उच्चार करतो आहोत, पण मला वाटतं ते आवश्यक आहे. आनंद कसा शोधायचा ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो, जेणेकरून नैराश्यापासून स्त्रिया लांब राहतील. कशात गुंतवून घ्यायचं त्यांनी स्वतःला? आनंद कसा शोधायचा याच्यामध्ये एक बॉटम लाईन मला विचाराल. आपला एक स्थायी भाव असतो. आनंद आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण आनंदासाठी उपलब्ध आहोत का, हा मुख्य मुद्दा आहे त्यातला. बरोबर. मग आनंदासाठी आपण उपलब्ध व्हायचं म्हणजे काय करायचं, तर रोजच्या जगण्यामध्ये छोट्या 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 गोष्टी आहेत, त्यातला आनंद घ्यायचा. सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःकडे बघून आधी आरशात हसतो का, किती छोटी सोपी गोष्ट आहे खरंच. एक छान स्वतःला स्माइल दिलं, स्मितहास्य केलं स्वतःकडेच बघून, आपल्यालाच बरं वाटतं. आपण सुंदर सुद्धा दिसतो, आपल्याला तेवढा उत्साह येतो. आपण आपल्याला सुंदर दिसणं जास्त महत्वाचं आहे ना इतरांना दिसण्यापेक्षा. तर या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण घेऊ शकतो. आपलं काम आहे की काय तेच पोळ्या बडवा, भाजी करा, अमुक करा, अशा पद्धतीने स्त्रिया की ठीक आहे ना की आज मी मस्त स्वयंपाक करणार आहे, माझ्यासाठी करणार आहे, मला हे करायला आवडतं म्हणून करणार आहे, नवऱ्याचा डबा द्यायचा, मुलांचे डबे द्यायचे, याच्या पलीकडे कुठेतरी आपण काही जाऊ शकतो का, की तिखट मिठाबरोबर थोडंसं अंतःकरण पण आपण ओततो का त्याच्यामध्ये. हे छोट्या 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 गोष्टीमधला आनंद जर आपण घेऊ शकलो ना, तर मला असं वाटतं की सहजपणे शक्य आहे. आपल्यामध्ये अनेक छंद असतात, कलागुण असतात, ते आपण जोपासू शकतो का, आपण संवाद साधू शकतो का, किंवा आपल्याला जे येतं ते आपण इतरांशी शेअर करू शकतो का, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इथे. अनेक अशा मी स्त्रिया बघितलेल्या आहेत की ज्या फावल्या वेळात समाजकार्य करतात किंवा कुठली तरी नवीन गोष्ट शिकतात. एक माझ्याकडे अशा बाई आहेत की ज्या त्यांनी आत्ता 60व्या वर्षी त्यांनी जॅपनीज शिकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मार्ग खूप आहेत, खूप मार्ग आहेत. म्हणून तत्व हेच लक्षात ठेवायचं की आनंद आपल्यासाठी उपलब्ध आहे, आपण आनंदासाठी उपलब्ध व्हायला हवं. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीचे जर वेगवेगळे छोटे छोटे का होईना आपण सुरुवात केली, विशेष करून स्त्रियांनी, तर नैराश्य तर दूर राहीलच. आपण खूप चांगल्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ आणि आपल्यामध्ये जो आनंद असतो तो सगळ्यांमध्ये, तो आणखीन वाढायला सुद्धा मदत होईल. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण पुढल्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.